पाहूया आजच्या ठळक बातम्या। नमस्कार, जनचक्र न्यूज चॅनल, सामान्य जनतेचा आवाज। आज सोबती संस्थेच्या पेंच्या कन्या शाळेमध्ये मेगा प्रोजेक्ट। 1000हून अधिक मुलींना HPV ही कॅन्सर प्रतिबंधक लस विनामूल्य देण्यात आली। या लसीची किंमत 4800 रुपये प्रति डोस आहे। सोबती संस्था, जीविका हेल्थ केअर, रोटरी क्लब ऑफ ठाणे, रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण संपन्न झाले। धन्यवाद। आपण साधारणतः 10:15 ते 10:30 तुम्हाला ओपनिंग करून घेऊ आपल्या मान्यवरांच्या हस्ते आणि त्यानंतर हे करण्यात येईल। बाकीची टीम आमची सज्ज आहे। तुमच्याकडे तुमची जर कामं डिवाइड असतील त्याप्रमाणे डॉक्टर्स आणि असिस्टंट या पद्धतीने कामण्यात आलेले आहेत। पालकांच्या बऱ्याचशा शंका असतात म्हणून पालक आपल्यापर्यंत आलेले आहेत। म्हणजे ऍक्च्युली अवेअरनेस सेशन माननीय मंगेश नेने सर त्यांच्यामुळे हा प्रोग्राम होतोय, त्यांना कळवा आणि आमच्या सोनाली मॅडम आहेतच ज्यांच्यामुळे हा प्रोग्राम आपण घेऊ शकतोय। तर सर्वांची मनापासून स्वागत आणि सैपास करूया। एक मिनट बोलवा दिला, बोलवा दिला बोल। कसा वाटला वॅक्सिनेशन करून? बोल, छान वाटलं का? हां, छान वाटलं ना? रोटरी ठाणा, रोटरी ओरायन आणि जीविका फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण घेतोय सर्व रोटरी प्रत्येक मुलीला 9 ते 14 वयोगटातल्या प्रत्येक मुलीला वॅक्सिन मिळण्यात यावं आणि पेडमधल्या 100% मुली या वॅक्सिननी कव्हर व्हाव्यात असा माझा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षापासून चालला आहे आणि आज त्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे। आपण आज 1,500 वॅक्सिन इथे आणलेले आहेत आणि मॅक्झिमम मुलींना आपण जे देतोय त्याच्याबद्दल खरोखर परत एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार। बापू काकांना मी आभार मानत नाही, ते माझे बाबा आहेत। तर सोबती ही पेडमधली संस्था आहे आणि तिचं जनक मी आहे, मी स्थापना केलेली संस्था आहे। आज तिचा विस्तार एवढा वाढलेला आहे आणि आज जे मोठा प्रोजेक्ट जो घेतलेला आहे सगळ्या 1500 मुलींना कॅन्सर प्रतिबंधक अशी डोस देण्याचा, तो हा संबंध बघायला गेलं तर बऱ्याचशा महाराष्ट्रात कुठेही हा इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला नाही आहे। ते सगळं क्रेडिट आमच्या सगळ्या सोबतीच्या सगळे जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांवर आहे, विभागून गेलेला आहे आणि हा सगळा कॅम्प यशस्वी करण्यासाठी पालक वर्गाने पण आम्हाला खूप मोठं सहकार्य दिलेलं आहे। तुम्ही पण सगळ्यांनी त्याची जाहीरबंदी केल्या कारणाने सर्वतोपरी पालक पण त्यामुळे जागरूक झालेले आहेत की आपल्या मुलींना इंजेक्शन दिलंच पाहिजे आणि त्यामुळे हिरिरीन ते लोक आलेले आहेत। तेव्हा हे कोणती पण जो डोस आणखी 6 महिन्यांना द्यायला लागणार आहे तोही देण्यासाठी पालकांना प्रवृत्त आम्ही जसे करू तसं तुम्हीही करू, मला लागत करा। एकदा